बिहारमधल्या पराभवाला जबाबदार कोण यावरून आता भाजपमध्ये नाराजांची फौज एकत्र जमायला सुरुवात झाली आहे। भाजपच्या नेतृत्वावर वरिष्ठ नेते नाराज असल्याचं सूत्र आहे। यशवंत सिन्हा, अरुण शौरी, गोविंदाचार्य हे नेते लालकृष्ण अडवाणींच्या घरी एकत्र जमले। बिहार निवडणूक पराभवाला जबाबदार कोण असा सवाल या नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विचारलाय। दिल्लीतल्या फियास्कोमधून कोणताही धडा शिकला नाही असं स्पष्टपणे यशवंत सिन्हा यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय। पक्षाला यश आलं असतं तर ज्यांनी विजयाचं श्रेय घेतलं असतं त्यांना पराभवाला दोषी धरलं जात नाहीये असं म्हणत त्यांनी नाव न घेता एक प्रकारे अमित शहा, नरेंद्र मोदींवर शरसंधान केलंय। या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूया। दिल्लीत झालेल्या पराभवातून काही शिकलो नाही हे दिसून येत आहे। पराभवाची जबाबदारी सामूहिक कशी असू शकेल? विजय मिळाला असता तर ज्यांना श्रेय मिळालं असतं ते जबाबदार नाहीत का? पक्षातील परिणामकारकता गेल्या वर्षभरात कमी झाल्यानं हा पराभव झालाय। पराभवांच्या कारणांची मीमांसा होणं अत्यावश्यक आहे। काही थोड्या जणांच्या हाती पक्षाची धुरा सध्या आहे। एकमतावर पक्ष चालवण्याची भूमिका नाहीशी झाल्याचा हा परिणाम आहे। ज्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी होती त्यांच्याकडून मीमांसा होत नाहीये। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, सध्याच्या भाजपच्या नेतृत्वावर आता अंतर्गत काही भाजप नेत्यांकडून जशी टीका होते त्याचप्रमाणे आता वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा कान टोचले जात आहेत। काय एक बीजेपी किंवा भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होतीये? लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ज्या प्रकारे भारतामध्ये भाजपचं सरकार आलं होतं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, त्यानंतर ताबडतोब लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक मंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं। म्हणजेच की भाजपच्या कोणत्याही कार्यामध्ये, कार्यप्रणालीमध्ये यांचा सहभाग नव्हता। मात्र ज्येष्ठांचं नेहमी मार्गदर्शन घेत असतं यासाठी कदाचित भाजपचे ज्येष्ठ नेते विसरले होते आणि त्यामुळे दिल्लीचा पराभव झाला। दिल्लीच्या पराभवामधून सुद्धा काही शिकता आलं नाही असं या बैठकीमध्ये झालेलं आहे। ही बैठक आज झालेली आहे। लालकृष्ण अडवाणी, शांता कुमार, त्याबरोबर अनेक यशवंत सिन्हा अशा प्रकारचे ज्येष्ठ नेते या बैठकीला होते आणि ही संपूर्ण बैठक जी आहे ती नाराजीचा सूर होता। या बैठकीमध्ये एकंदरच भाजपची या वर्षभरामध्ये जी परिणाम जे आहेत ते वाईट प्रकारे येत आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगली अवस्था नाहीये, दिल्लीमध्ये तर मोठा परिणाम झालेलाच आहे। त्यानंतर आता भाजपचा मोठा बिहारमध्ये पराभव झालेला आहे। त्यामुळे या पराभवाचा त्याचा जबाबदार कोण असा प्रश्न विचारला गेलेला आहे। साहजिकच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनाच लक्ष करण्यात आलेलं आहे। म्हणजे आता पुन्हा एकदा बॅकफुटवर असलेले मार्गदर्शक मंडळामधले ज्येष्ठ नेते एकूणच त्यामुळेच आता सध्याच्या नेतृत्वासमोर आता मोठं आव्हान आहे ते म्हणजे भाजपमधल्याच या नेत्यांना शांत करण्याचं। धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।